जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येणार आहे आणि त्यामुळेच आता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस उपायुक्त वाहतूक तिरुपती काकडे यांनी आता वाहतुकीच्या नियमांमध्ये काहीसे बदल केलेत। अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय। तर तिरुपती काकडे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। नवी मुंबई शहरामध्ये त्यांचं आगमन होणार आहे, त्यासाठी पोलीस सुद्धा मैदानामध्ये सज्ज झाले दिसून येते। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। पोलीस उपायुक्त आपल्या सोबत काकडे सर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, वाहतूक कोंडी होऊ नयेसाठी खबरदारी घेतलेली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये या पदयात्रेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। या वाहतुकीचं नियोजन, पार्किंगचं नियोजन करण्यासाठी एक DCP, एक ACP, त्याचबरोबर 18 PI आणि 40 API PSI सोबत 500 पेक्षा जास्त अंमलदार जे आहेत वाहतूक शाखेचे, ते वाहतूक नियंत्रणासाठी आणि पार्किंग नियोजनासाठी, त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्याचं सुद्धा काम करण्यात आहे। वाहतुकी कोंडीच्या ठिकाणी सुद्धा योग्य प्रमाणामध्ये तसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे, ज्यायोगे वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि वाहतूक सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष देण्यात आलं। प्रत्येक युनिटच्या ज्या हद्दीमध्ये ही पदयात्रा जाणार आहे त्या युनिटच्या अनुषंगानं सुद्धा स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे। त्यामध्ये अंतर्गत रस्त्यामध्ये कुठले बदल केलेले आहेत, त्याचबरोबर पेरिफेरीच्या रस्त्यामध्ये सुद्धा कुठं बदल केलेले आहेत हे त्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। हे होते वाहतूक पोलिसांचे उपायुक्त। त्यांनी सुद्धा सांगितले वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।